हाय हॅलो नमस्कार, मी अदिती तुमच्यासाठी घेऊन आली आहे रव्याचा उपमा। रव्याचा उपमा बनवण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे 1 वाटी रवा, कांदा, टमाटर, मिरची, शेंगदाणे। आपल्याला एका कढईत 2 टेबलस्पून तेल टाकून त्यात जिरे, मोहरी, कांदा, टमाटर, मिरची, शेंगदाणे हे परतून घ्यावा। त्यासोबतच आपल्याला रव्यात टाकण्यासाठी गरम पाणी हवे असेल ते गरम पाणी आपण एका पातेल्यात गरम करून घ्यावे। त्यानंतर त्या फोडणीत आपल्याला अर्धी चम्मच हळद, चवीनुसार मीठ टाकून परतून घ्यावात। 1 वाटी रवा त्या फोडणीत टाकून आपण चांगला भाजून घ्यावा। लालसर येतपर्यंत तो रवा कमी फ्लेमवर भाजावा। त्यानंतर आपण ते गरम पाणी आहे ते त्यात थोडे थोडे करून सोडावे। त्यामुळे आपला उपमा जो आहे तो मऊसूद होतो। तो मऊसूद व्हायसाठी आपण ते पाणी आपल्या रव्याच्या कन्सिस्टन्सीनुसार आपल्याला टाकावे लागेल। त्यानंतर गरम पाणी टाकल्यानंतर तो पुन्हा एकदा परतल्यानंतर त्यात आपण 2-3 मिनिटे झाकून ठेवावे। झाकून ठेवल्यानंतर ते झाकण काढून एकदा पुन्हा तो रवा जो आहे परतून घ्यावा। परतल्यानंतर आपण त्यात कोथिंबीर टाकावी। कोथिंबीर टाकल्यानंतर आपला रवा जो आहे तो उपमा खूप छान पद्धतीने तयार होईल। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला शेअर, लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब करा।